तर मंडळी, आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील सुंदर 10 पर्यटन स्थळे पाहणार आहोत। सदर व्हिडिओमध्ये आपण 1 किंवा 2 बीच पाहणार आहोत व बाकी बीच व्यतिरिक्त कोकणात काय बघायचे या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओमध्ये आहे। आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर पाहू कोकणातील 10 पर्यटन स्थळे। नंबर 10, पन्हाळे काजी लेणी समूह। कोकणातील दापोलीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर पन्हाळे नावाचं एक गाव आहे आणि या गावातून कोटजाई ही नदी वाहते। 1970 व 1971 मध्ये या गावातील एका शेतकऱ्याला शेत नांगरताना एक पेटी मिळाली व त्यात अनेक प्राचीन कागदपत्रे होते। अनेक इतिहासकारांनी यावर अभ्यास केला। 1972 मध्ये पुरातत्व खात्याच्या मदतीने या जागी खोदकाम केले व या ठिकाणी 28 लेण्यांचा समूह सापडला। अत्यंत निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी असून या लेण्यांमध्ये सुंदर कोरीव काम पाहायला मिळते। नंबर 9, सिंधुदुर्ग किल्ला। सिंधुदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आहे व हा किल्ला अरबी समुद्राच्या कुर्ते या बेटावर बांधला असून तो मालवण किनारपट्टीवरून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आहे। हा किल्ला 48 एकरात पसरलेला असून या किल्ल्याची तटबंदी 3 किलोमीटर लांब आहे आणि ती 9 मीटर उंच व 4 मीटर रुंद आहे। किल्ल्यावर पाहण्यासारखे शंकराच्या रूपातील शिवाजी महाराजांचे मंदिर, तसेच विहीर, तटबंदी, बुरुज व गुप्त मार्ग, नयनवटी हे आहेत। दैनंदिन अनेक पर्यटक या किल्ल्यास भेट देतात। नंबर 8, तारकर्ली बीच। मालवण पासून 7 किलोमीटर दक्षिणेस तारकर्ली समुद्र किनारा कर्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर स्थित आहे। हा एक अत्यंत सुंदर व शांत समुद्र किनारा आहे। पारंपरिक कोकणी जीवनशैलीचा अनुभव घेण्यासाठी दैनंदिन अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी बोटिंग, कायाकिंग, पॅडल बोटिंग, स्कुबा ड्रायव्हिंग यासारख्या अनेक वॉटर ॲक्टिव्हिटी उपलब्ध आहेत। तारकर्ली हा बीच वर्षभर भेट देण्यासाठी योग्य समजला जातो। नंबर 7, एलिफंटा लेणी। एलिफंटा लेणी समूह हा रायगड जिल्ह्यात स्थित असून हा 7 लेण्यांचा समूह आहे व या लेणीस घारापुरी या नावानेही ओळखले जाते। या ठिकाणी पूर्वी महाकाय हत्तीची मूर्ती होती व त्यामुळे पोर्तुगीजांनी या ठिकाणास एलिफंटा हे नाव दिले। युनेस्कोने 1987 रोजी एलिफंटा लेणीला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले। एलिफंटा लेणी कोरीव शिल्पकाम व आकर्षक लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे। मुंबईवरून या ठिकाणी पोहोचण्यासाठी बोट सुविधा उपलब्ध आहे। नंबर 6, अंजर्ले। दापोलीपासून अगदी हाकेच्या अंतरावर स्थित आहे अंजर्ले हे गाव। या ठिकाणी कड्यावरचा गणपती हे ठिकाण अत्यंत सुंदर आहे व पुढे बीच लाईट हाऊस व अत्यंत सुंदर व देखणे अंजर्ले गाव। दैनंदिन जीवनापेक्षा निवांत वेळ घालवण्यासाठी अंजर्ले उत्तम पर्याय आहे। नंबर 5, पावस। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पावस हे गाव आहे। रत्नागिरी पासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर हे गाव स्थित आहे। या ठिकाणी परमहंस स्वामी स्वरूपानंद यांची समाधी मंदिर आहे व मंदिरात अत्यंत प्रसन्न वातावरण असते। दैनंदिन भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणास भेट देतात। पावसवरून अगदी जवळ गणेश गुळे नावाचा समुद्र किनारा आहे व या ठिकाणी पांढरे शुभ्र वाळू, खडक, निवांत सागर, निवांत वेळ घालवण्यासाठी याहून अधिक काय हवंय। नंबर 4, विजयदुर्ग किल्ला। विजयदुर्ग हा एक अभेद सागरी किल्ला आहे। हा किल्ला मजबूत वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे। या किल्ल्यावर काही गुफा सदृश्य वास्तू आहेत व या गडावरून अरबी समुद्राचे नेत्रदीपक दृश्य मनावर मोहिनी घालतात। गडावर काही जुने तोफगोळे आहेत व भूतकाळातील युद्धात गडाने जे तोफगोळे आपल्या अंगखांद्यावर झेलले त्यांच्या खुणा सुद्धा आपण पाहू शकतो। हा किल्ला 17 एकरात पसरलेला असून गडावर 27 बुरुजे आहेत। नंबर 3, गणपतीपुळे। गणपतीपुळे हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून मंदिरालगत सुंदर समुद्रकिनारा आहे व त्यामुळे दैनंदिन अनेक भाविक व पर्यटक या ठिकाणास भेट देत असतात। रत्नागिरी या जिल्ह्याच्या ठिकाणापासून गणपतीपुळे अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर स्थित आहे।
सुंदर समुद्रकिनारा व आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण, तसेच या ठिकाणी अनेक वॉटर ऍक्टिव्हिटीज सुद्धा उपलब्ध आहेत. व मराठीतला एक प्रसिद्ध सिनेमा नवरा माझा नवसाचा या ठिकाणी शूट झाला असून भक्ताच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचकुशीत ख्याती आहे. नंबर 2, कर्नाळा पक्षी अभयारण्य. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात आहे. हे अभयारण्य 446 चौरस किलोमीटर एवढे असून 1968 मध्ये महाराष्ट्र शासनाने याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. कर्नाळा अभयारण्य परिसरात सुमारे 150 स्थानिक व 37 स्थलांतरित प्रजाती आढळून येतात. या ठिकाणी कोतवाल, हळदी, टकाचोर, लिप बर्ड, छोटा सूर्यपक्षी, राखाडी घनेरा, मोर, चातक, साळुंकी, सातभाई, हरियाल इत्यादी पक्षी वर्षभर दिसणारे सर्वसामान्य पक्षी असून वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांमध्ये स्वर्गीय वर्तक, भृंगराज, कोतवाल, पर्वत कबूतर याचा उल्लेख करता येईल. तसेच समुद्र घार, ससाना, घुबड हे शिकारी पक्षी येथे आढळून येतात. हिवाळ्यामध्ये येथे स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. या ठिकाणी अत्यंत सुंदर वातावरण असून पक्षीप्रेमींसाठी ही जागा एक पर्वणीच आहे. दैनंदिन अनेक पर्यटक व पक्षीप्रेमी या ठिकाणास भेट देतात. नंबर 1, जामरुन. जामरुन हे कोकणातील एक छोटेखानी गाव आहे. अगदी निसर्गाच्या कुशीत हे वसलेले आहे. डोंगर, संत वाहणारी नदी, नारळाची झाडे व कौलारू घरं अगदी स्वप्नातल्या कोकणातल्या गावात असल्याचा आनंद घ्यायचा असल्यास माणसाने जामरुन गाठावे. हे गाव कुठे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगते. हे गाव येतं रत्नागिरी जिल्ह्यात आरे आणि वारे बीच पासून फक्त 13 किलोमीटर अंतरावर. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तर हे आहेत कोकणातील सुंदर पर्यटन स्थळे. यात एखादं राहिलं असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.